परीक्षा जवळ आलीये आणि तयारी जोरात सुरू असणार, बरोबर? चला तर मग, आज आपण पिरियॉडिक टेबलवरचे ते हमखास येणारे प्रश्न कसे फोडायचे हे बघूया. फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. हा प्रश्न बघून थोडं कन्फ्युजन झालं ना? थांबा, असा प्रश्न परीक्षेत दिसला ना की बरेच जण एकतर घाबरतात किंवा हमखास चुकतात. पण एक गोष्ट सांगते, यासाठी पूर्ण टेबल पाठ करायची अजिबात गरज नाहीये. अरे, यामागे एक साधा लॉजिक आहे, जो एकदा का डोक्यात बसला ना की उत्तर अवघ्या 5 सेकंदात येईल. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना फक्त एकच ठिकाणी आहेत, आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये. याला आपलं ब्रह्मास्त्र समजा. हे एकदा नीट समजलं की सगळं एकदम सोपं झालं म्हणून समजा. बरं, सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की करा. ही जी आधुनिक सारणी आहे ना, ती हेनरी मोसले यांनी अणुअंकाच्या म्हणजे ॲटॉमिक नंबरच्या आधारावर बनवली आहे. मेंडेलिव्हच्या अणुवस्तुमानावर नाही. हा एकच बदल इतका मोठा गेम चेंजर ठरला की ज्यामुळे पिरियॉडिक टेबलमधले जवळजवळ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता याची रचना बघा, एकदम सोपी आहे. आडव्या ओळी म्हणजे पिरियड्स, त्या 7 आहेत, आणि उभे स्तंभ म्हणजे ग्रुप्स, ते 18 आहेत. पण यातली सगळ्यात महत्वाची 5 IMP गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? तर एकाच ग्रुपमधल्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. ओके, आता आपण येतोय याच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे ट्रेंड्स. पण एक मिनिट, हे फक्त पाठ करायचं नाहीये. असं का होतं, यामागचं कारण म्हणजे वाय, ते समजून घ्यायचंय. एकदा का कळलं ना की मग आयुष्यभर विसरणार नाही. चला, पहिला आणि सगळ्यात बेसिक ट्रेंड आहे अणु आकारमान म्हणजे ॲटॉमिक साईज. म्हणजे नक्की काय? तर अणुकेंद्रकापासून सगळ्यात बाहेरच्या इलेक्ट्रॉनपर्यंतचं जे अंतर असतं ना, ते अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अणूची साईज. आता जरा स्क्रीनवर नीट लक्ष द्या. बघा, आपण जेव्हा ग्रुपमध्ये वरून खाली येतो, हा निळा बाण दिसतोय, तसं अणूचं आकारमान वाढत जातं. आणि जेव्हा आपण पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जातो, हा लाल बाण बघा, तेव्हा आकारमान कमी होत जातं. पण प्रश्न येतो, असं का होतं? यामागचं लॉजिक खूपच सोपं आहे. बघा, जेव्हा आपण ग्रुपमध्ये खाली जातो तेव्हा प्रत्येक नवीन मूलद्रव्यासाठी एक नवीन कक्षा म्हणजे एक नवीन शेल ॲड होते. याला असं समजा की अणूच्या घरात एक नवीन मजला वाढतोय. मग घर मोठं झालं की नाही म्हणून आकार वाढतो. पण जेव्हा आपण पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा नवीन मजला वाढत नाही. उलट केंद्रकातली ताकद म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतो, जो बाहेरच्या इलेक्ट्रॉनला जास्त जोरात आतल्या बाजूला खेचतो आणि म्हणूनच आकार कमी होतो. आता जरा नीट लक्ष द्या. आपण त्या टॉपिकवर आलोय जो परीक्षेचा सगळ्यात आवडता टॉपिक आहे, विद्युत ऋणता म्हणजेच इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची ताकद. आणि इथे एक मस्त सोपी ट्रिक आहे. हा जो ट्रेंड आहे ना, तो अणूचा आकाराचा अगदी विरुद्ध आहे, अगदी उलटा. बघा, ग्रुपमध्ये खाली जाताना ही ताकद कमी होते आणि पिरियडमध्ये पुढे जाताना ती वाढते. एकदम ऑपोजिट. यामागचं का सुद्धा अगदी सरळ आहे. पिरियडमध्ये पुढे जाताना केंद्रकाची ताकद वाढते, म्हणून इलेक्ट्रॉन खेचण्याची शक्ती पण वाढते. आणि ग्रुपमध्ये खाली जाताना काय होतं आठवतंय? नवीन मजला वाढतो, म्हणजे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून लांब जातो. आणि इलेक्ट्रॉन जेवढा लांब तेवढा आकर्षण कमी. सोप्पं आहे ना? तर मग आता येऊया आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराकडे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे एकाच ग्रुपमध्ये. ग्रुप 17 आहेत. आपण आत्ता काय शिकलो? ग्रुपमध्ये खाली जाताना इलेक्ट्रॉन खेचण्याची ताकद कमी होते. याचा अर्थ काय? जो सगळ्यात वर आहे म्हणजे फ्लोरीन, त्याची ताकद सगळ्यात जास्त. झालं उत्तर. F>Cl Br I. बघा किती सोपं होतं हे. आता हा एक स्पेशल टॉपिक आहे ज्यावर PYQमध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. विकर्ण संबंध म्हणजे डायगोनल रिलेशनशिप. यात काय होतं तर काही मूलद्रव्य असं तिरकस नातं दाखवतात. म्हणजे लिथियमचे गुणधर्म त्याच्या डायगोनली खाली असलेल्या मॅग्नेशियमशी जुळतात. ही लिथियम मॅग्नेशियम आणि बेरिलियम ॲल्युमिनियमची जोडी आहे ना, ही पाठच करून ठेवा. बरं, आधुनिक सारणी तर आपल्याला आता बऱ्यापैकी कळली आहे, पण ज्यांनी याचा पाया रचला त्या मेंडेलिव्हच्या जीनियस कामावर पण एक नजर टाकूया. जरा विचार करा, मेंडेलिव्हने किती दूरचा विचार करत होते.
त्यांनी फक्त एक टेबल बनवला नाही, तर त्या काळात जे मूलद्रव्य सापडले नव्हते त्यांच्यासाठी रिकाम्या जागा सोडल्या. आणि एवढंच नाही, तर त्या येणाऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म कसे असतील याचं अचूक भाकीत सुद्धा केलं. आणि कमाल म्हणजे जेव्हा ते मूलद्रव्य नंतर सापडले तेव्हा त्यांचे गुणधर्म अगदी तंतोतंत जुळले. मग प्रश्न येतो की मेंडेलिव्हची सारणी इतकी भारी होती, तर नवीन सारणीची गरज का पडली? कारण एक मोठा प्रॉब्लेम होता. मेंडेलिव्हचा आधार होता अणुवस्तुमान. त्यामुळे समस्थानिकांची म्हणजे आयसोटोप्सची जागा आणि काही मूलद्रव्यांचा क्रम जसं की कोबाल्ट आणि निकेल यात गोंधळ होत होता. आधुनिक सारणीने फक्त अणुअंक हा आधार घेतला आणि हे सगळे प्रॉब्लेम्स एका झटक्यात सॉल्व्ह करून टाकले. चला, सगळं तर आपण समजून घेतलं. आता एक फायनल रिव्हिजन आणि काही मेमरी ट्रिक्स बघूया, ज्याने हे सगळं डोक्यात कायमचं फिट होऊन जाईल. ही एक मेमरी ट्रिक कायम लक्षात ठेवा. हा जो फ्लोरीन आहे ना, तो संपूर्ण पिरियोडिक टेबलचा इलेक्ट्रॉन चोर आहे. तो कुणाचेही इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त ताकदीने स्वतःकडे खेचतो. म्हणून परीक्षेत जर प्रश्न आला की सर्वाधिक विद्युत ऋणता कोणाची, तर काहीच विचार न करता डोळे झाकून फ्लोरीनवर टिक करायचं. आणि आता हे 2 सुवर्ण नियम फायर हे तर पाठच करा. 1. ग्रुपमध्ये खाली जाताना अणूचा आकार वाढतो. 2. पिरियडमध्ये पुढे जाताना विद्युत ऋणता वाढते. मी पुन्हा एकदा सांगते, खाली जाताना आकार वाढतो आणि पुढे जाताना खेचण्याची ताकद वाढते. बस, या 2 वाक्यांवर अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न आरामात सुटतील, ही गॅरंटी आहे. चला, जाता जाता एक प्रश्न. आपण जे 2 सुवर्ण नियम आत्ताच शिकलो त्याचा वापर करून सांगता येईल का की संपूर्ण आवर्त सारणीमध्ये सगळ्यात मोठ्या आकाराचा अणू कोणता असेल? कोणत्या कोपऱ्यात असेल तो? विचार करा. याचं उत्तर जर देता आलं तर समजायचं की आपली कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली आहे. भेटूया पुढच्या भागात.